करावी बेकायदेशीर बांधकाम, बेकायदेशीर बांधकाम, बेकायदेशीर बांधकाम कारवाई झालीच पाहिजे, कारवाई झालीच पाहिजे. राहणार कानाडदा रोड, लक्ष्मीनगर. आणि आमच्या समस्या एवढ्या भरपूर आहेत की बरेच वर्षापासून आम्ही फार म्हणजे हे करून हे झाले. माझ्यापासून 2015 पासून महिला बचत गटामार्फत आम्ही भरपूर प्रयत्न केले, तरीही कोणी लक्ष दिलेलं नाही. सगळे नवगरसेवक येऊन गेले, समस्या सांगून गेले, पाहून गेले, तरी त्यांनी लक्ष दिलेलं नाही. आज एवढी परिस्थिती कठीण आहे की जो बी येईल तर तुम्ही अशा गलीमध्ये कसे राहतात असे सगळे विचार करायला लागतात. इतकी दुर्गंधी, म्हाताऱ्या लोकांना एवढा त्रास आहे. आणि सांगायचं म्हटलं म्हणजे तुम्ही गल्लीत आल्यावरच तुम्हाला कळेल की आमचं सांगायचं आणि बोलायचं आणि तुमचं बघण्याचं दृष्टिकोन कसं आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे. आजूबाजूला सगळे रस्ते झाले, आमचे का नाही झाले, आम्हाला का प्रॉब्लेम म्हणून काही सांगतात असं सांगायलाच नको. कोणत्या वार्डात कोणत्या वार्डात वार्ड क्रमांक 1 मधले महिला मंडळ आहेत सगळे. एक मध्ये एक मताचे आहेत, बचत गटाचे आहेत. बऱ्याच वर्षापासून आम्ही एवढे केलेले आहे. मी सगळी फाईल टाकून देईल मॅडमना. काय समस्या काय आहे नेमक्या? समस्या गटरी, रस्ते आणि लाईट नव्हते. आणि म्हाताऱ्या लोकांना म्हणजे चालायला एवढा त्रास आहे की आम्हाला रात्रीच्या वेळेस ते जाऊ शकत नाही. आणि बेकायदेशीर बांधकाम आहे. आणि त्याच्यामध्ये अडचणी एवढ्या आहेत की दुर्गंधी, गटरीची एवढी दुर्गंधी राहते की गटरी काढणारे वरती काढून जातात, पण साफसफाई होत नाही. आणि रस्ता एवढे कमी होऊन गेलेले आहे ना. आणि आम्हाला मंदिराची पण सोय पाहिजे आणि सगळं व्यवस्थित पाहिजे. आम्ही बऱ्याच वर्षापासून एवढं तरी मेहरबानी करू, कृपा करा आमच्या सर्वांचा आत्म्याचा, शांतीचा काहीतरी उपयोग करावा तुम्ही. आमचं एवढंच म्हणणं आहे. नगरसेवक कोण आहे? नगरसेवक कोण आहे? आमच्यावाली नगरसेवक कोण आहे? कोण आहे नगरसेवक? नगरसेवक कोण आहे? दिलीप बाबांराव पोकळे, भारतीताई सागर सागर सोनवणे, विनोद सपकाळे सपकाळे सर आहे आणि संगीता दांडेकर. आता सगळे निवडून आलेले. बारा क्रीडांगण म्हणून आरक्षित प्ले ग्राउंड जागा आहे. आरक्षित जागेनंतर बी तिथं अतिक्रमण करून बांधकाम करण्यात येत आहे. आणि 50 वर्षापासून आमचे आई वडील राहिले, आम्ही लहानसे मोठे झाले आणि त्या रस्त्यावर वापरता रस्त्यावरती घर बांधण्यात येत आहे. आणि आम्हाला अडचण निर्माण होती. आमचं मंदिर असल्यामुळं नाली बुडल्या जाणारे, नालीचं बांधकाम होणार नाही. परत ते नालीचं पाणी मंदिरात, सांडपाणी पूर्ण मंदिरात जमा होणार आहे. श्री हनुमान मंदिर आहे तिथे. आणि आम्ही नगरपालिकेला वारंवार आम्ही अर्ज करून, तक्रारी करून सुद्धा त्याच्यावरती काही ऑब्जेक्शन घेतल्या जात नाही आहे. 2012 ते आता 26 आलेलं आहे. आम्ही इतक्या वर्षापासून सदर आम्ही त्यांची मागणी करता की आम्हाला अतिक्रमण काढण्यात यावं, तरी आम्हाला नगरपालिका प्रशासन आम्हाला काही सांगत नाही, काही व्यवस्थित उत्तरे मिळत नाही. आणि परत आम्ही थोडं वेगळे उत्तर मिळतात. आम्हाला रस्ता पाहिजे, कोणत्या बांधकाम आहे व तिथं ते हटवण्यात यावे लवकरात लवकर. जागा परत जागा आता रस्ता असल्यावरती आम्हाला धमकी दिल्या जातात किंवा आमची जागा विकत घेतलेली आहे, खरेदी केलेली आहे. नगरपालिकेने त्यांना वारंवार सांगितलेलं आहे की तुम्ही इथं बांधकाम करू शकत नाही, तरी ते बळजबरीने बांधकाम करून तिथं राहतात. नगरपालिका प्रशासन का त्यांना एवढं सहकार्य करत आहे बुवा? आमचं असं सगळं नागरिकांचं वैयक्तिक मत आहे बुवा. आणि येण्या जाण्यात आम्ही समोरची गाडी येणार नाही. तिथं बांधकाम झाल्यावर रस्ता ब्लॉक झाल्यानंतर आम्ही समोरची गाडी येणार नाही, परत ॲम्ब्युलन्स जागा येणार नाही. मग आम्हाला नागरिकांना सोय काय? आमचा रस्त्याचा उपलब्ध करून द्या. कोणी कुठेही घर बांधावं, आम्हाला काही अडचण निर्माण नाही. नगर लक्ष्मीनगर कानाजवळ हनुमान मंदिराजवळ. आपलं नाव? शहाजी मारुती दोरवे माझं नाव. आणि समस्त नागरिक लक्ष्मीनगरचे त्यांना खूप त्रास आहे म्हणून ते सगळे एकत्रित आलेले आहे.